भंडारा जिल्ह्यातील भंडारा तालुका अंतर्गत असलेल्या धारगाव जिल्हा परिषद क्षेत्रात शेतकऱ्यांना 24 तास अखंडित वीजपुरवठा देण्यात यावा या मागणीसाठी परिसरातील शेतकऱ्यांनी भंडारा विधानसभा क्षेत्राचे आमदार नरेंद्र भोंडेकर तथा भंडारा विधान परिषदेचे आमदार डॉक्टर परिणय फुके यांची भेट घेतली असून शेतकऱ्यांना शेतीच्या कामाकरिता 24 तास विद्युत पुरवठा करण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली आहे। विद्युत विभागाला वारंवार निवेदन देऊनही मागणीकडे दुर्लक्ष करीत असल्याचे सांगितले, अन्यथा येत्या 3 दिवसात मोठा जनांदोलन पुकारला जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले। ठीक आहे, भाऊ काय नाव तुमचं आणि तुमची काय समस्या आहे? मी महेंद्र तिरपुडे, सामाजिक कार्यकर्ता, टेकेपार माडगी। आमच्या जिल्हा परिषद क्षेत्राला महावितरण कंपनी ही प्रायव्हेटमध्ये गेले असल्यामुळे ती 8 घंट्याची लोडशेडिंग करत आहेत, पण आमच्या कृषी पंपाला 8 घंटे वीज परवडत नाही, कारण आमचे पिकाला ती पूर्णपणे होत नाही। त्याच्यामुळे आम्ही 24 घंटेची मागणी केली आहे, कारण आम्हाला 24 घंटे लाईट मिळाल्याशिवाय आम्ही काहीच नाही पिकवू शकत। आणि सर्वात महत्त्वाची बाब ही आहे की आमच्या क्षेत्राला, त्या क्षेत्राला, कोणत्याच धारगाव क्षेत्राला कोणत्याच पर्याय पाण्याची व्यवस्था अजूनपर्यंत झालेली नाही आहे। ना सिंचन कुठून आलेल्या नाही, आजपर्यंत कोणताही नहर नाही। किती सर्वे केला, पण आजपर्यंत एवढ्या कालावधीमध्ये आजपर्यंत कोणत्याही नहराची व्यवस्था करण्यात आलेली नाही। आणि ही बाब आमच्या आत्ता लक्षात आली की आम्हाला 8 घंटे तुम्ही लाईट देता, पण आमची व्यवस्था तुम्ही पूर्ण करा। पहिल्यांदा आम्हाला पाण्याची व्यवस्था करून द्या, तुम्ही 8 घंटे नको द्या, आम्हाला 1 घंटा द्या तरी चालेल, पण आमच्या शेतीला 24 घंट्याची लाईट द्या, अन्यथा पाण्याची पुरवठा करून द्या। आमची मागणी हीच आहे। मी आपले पाटील मॅडम कलेक्टर त्यांना बी ते निवेदन दिला, त्यावेळी त्यांना तेच म्हटलं की आम्हाला पाण्याची व्यवस्था करून द्या। वितरणलाही आम्ही तेच म्हटलो, वीज वितरणला, की आम्हाला पाण्याची व्यवस्था तुम्ही करून द्या। तुम्ही 8 घंटे देता, आम्ही मान्य करतो, 1 घंटा द्या आम्हाला लाईट, आम्हाला काही जरूरत नाही तुमच्या लाईटसोबत, आमची पाण्याची व्यवस्था करून द्या, तुम्ही मागणी करा। ते तार आता लांबवला त्यांनी, पण आम्ही जे गावातली जे मेन लाईट आहे आम्ही त्यांना रोखलं आहे। आता ते रोखल्यामुळे त्यांनी काही तक्रारी करायच्या बेतमध्ये होते, पण त्यांनी आजपर्यंत कोणती तक्रार केलेली नाही आणि कोणताही FIR दर्ज नाही झाला। आणि त्या दिवशी ते येणार होते, त्यांनी फोन वगैरे केला काय साहेबांनी, इलेक्ट्रिक साहेबांनी त्यांची, की आम्ही जागेवर येतो, पण ते आले नाही। आज 26 तारीखच्याही त्यांनी दिला, आजही नाही आले। त्यामुळे आज आम्ही आमदार साहेबाकडे आलो। तुमची पुढची